लेता हूं, जीवन में तीन चीजें मैं भूल नहीं सकता। टेनिस बॉल में बॉलर का टप्पा, बाहुबली का कटप्पा और पीपलगांव टप्पा। बाकी अगले 2 दिन में बताते रहेंगे। क्या बात आहे सर। आता तर खूप खूप धन्यवाद। तर दोन्ही बाजूला जे प्रेक्षक आहेत गॅलरीमध्ये त्यांच्या माहितीसाठी आता आपण लकी ड्रॉ करणार आहोत। ठरल्याप्रमाणे चिठ्ठी आपण काढणार आहोत, मात्र चिठ्ठी ज्या व्यक्तीची निघेल तो मैदानावर हजर असणं गरजेचं आहे। जर तो नसेल तर त्याचं ते पारितोषिक त्याला मिळणार नाही। आपण अजून एक चिठ्ठी उचलणार। तर आमच्या डाव्या बाजूच्या स्टँड मधून एका मुलाने इथे यायचं आहे। लहान बाळगोपाळ मंडळी मधला एका बाळगोपाळनी इथे यायचं आहे। एकाच व्यक्तीने या। यस, आ जाओ। हा, आणि ज्या व्यक्तीला हे पारितोषिक म्हणजे सायकल भेटणार आहे त्याने ग्राउंडचा राऊंड मारायचा आहे, लक्षात ठेवा। हा, कुठली एक चिठ्ठी काढ मित्रा, बघूया कोणाला ही सायकल भेटते। पप्पू खेडकर जर मैदानामध्ये असतील, त्यांचं नाव आहे पप्पू सेल्फी। देखिए एक चीज जो है, गर्मी में आइस कुल्फी और हमारा पप्पू सेल्फी। पप्पू भाई अपना साइकिल लेके आओ, जो आपके दिल को भाए वो साइकिल को छुई और लेके आइए। सब मित्रांनो पप्पू भाई साठी जोरदार टाळ्या। एकच सांगेन, पप्पू पास हो गया। अमोल शिरसाट जी, ऐसा रोज आप साइकिल बांटते हैं, मुझे ऐसा लगता है कि अगले साल 5 दिन आना पड़ेगा। मैं भी ट्राई करूंगा अपना लक। क्या बात है, खूपच सुंदर अशी रिबेलची सायकल आहे मित्रांनो। बघा, जेव्हा आपण गावाकडचा विचार करतो, सायकल हे खूप महत्त्वाचं साधन असते येण्या जाण्यासाठी, आणि ही सायकल तुम्ही जिंकलेली आहे पप्पू खेडकरजी। या 3 धावा धावफलकावरती आहेत। यस, प्रश्न विचारूया त्याला, घेऊन टाका ना भाई। हा, मनोजजी बेलेकर। मनोज स्वतः पण एवढं हसतायत, म्हणजे दोन्ही बाजूनी सेल्फी घेतायत की काय। यस, पप्पूजी तुम्हाला ही सायकल भेटली। आज सकाळी घरावरनं जेव्हा निघाले होते तेव्हा असं वाटलं होतं की आज काहीतरी चांगलं होणार आहे म्हणून, आणि आता ही सायकल भेटली, बघून कसं वाटतंय? म्हणजे हे इनाम आपल्या आयुष्यात तुम्ही प्रथमच हे इनाम जिंकताय की काय? नाही, याच्या आधी जिंकलेले आहात। आता ह्या सायकलचं काय करणार तुम्ही? म्हणजे आता इथे जिंकलेत, इथे म्हणजे घरी घेऊन जाणार, मित्रमंडळीला कोणाला देणार, किंवा आपल्या घरचे बाळगोपाळ आहे त्यांना देणार, काय करणार? घरी घेऊन जाणार। आणि त्याचं आता लॉकडाऊन असल्या कारणाने नाहीतर 1-1.25 किलो पेढे पण घेऊन जा। ठीक आहे, अच्छा, आता तुम्हाला सायकलवर ना एक चक्कर मारायचं आहे, ठीक आहे? तर एक चक्कर मारा शान से, आणि नंतर ही सायकल जी आहे ते तुम्ही घेऊन जा। तर मित्रांनो जोरदार टाळ्या पप्पू खेडकर यांच्यासाठी। नाना यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देणार आहोत। नाना, तुम्ही ज्या प्रकारे बुलेटवर खेळाडूंची सेवा केली आहे ना, खरोखर मला असं वाटतं तुमचं नाव नाना नव्हे, तुमचं नाव बुलेट नाना असलं पाहिजे। बुलेट नाना। पप्पू खेडकर, आपको मनोज कुमार की वो फिल्म का गाना तो याद होगा, जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम। पूरे मैदान का चक्कर लगाइए। आप जब साइकिल पर पूरे मैदान का चक्कर लगाएंगे, मैं दावे के साथ कह सकता हूं अनिकेत सानप आपके लिए 10 बार ताली बजाएंगे। यस, देयर ही इज। चलो दोस्तों तैयार हो जाओ। या पप्पू खेडकर,
अमोल शिरसाट साहब, आपकी दुनिया ही निराली है, ऐसा लगता है कोई म्यूजियम में आ गए। हर जगह कुछ ना कुछ तामझाम है, कहां से लाते हो इतने सारे आइडियाज? दिस इज द फैंटास्टिक टूर्नामेंट गाइस, कीप एंजॉयिंग। ये पप्पू खेड़कर है आपके स्क्रीन पर, जिन्होंने अभी अभी लकी ड्रॉ के जरिए एक साइकिल जीती है और वो साइकिल चला रहे हैं। कल भी एक साइकिल लकी ड्रॉ में दी जाएगी और लास्ट डे को भी एक साइकिल दी जाएगी, यानी कि अभी भी आपके पास 2 चांस है। पप्पू खेड़कर साइकिल की सवारी पर जाते हुए, शान की सवारी पप्पू खेड़कर की। पप्पू पास हो गया, तो आइए वापस चलते हैं हम कमेंट्री बॉक्स की तरफ, और हमारे 2 काबिल दोस्त तैयार है आपका मनोरंजन करने के लिए। गोइंग बैक टू कॉम बॉक्स, थँक यू। तर धन्यवाद हरीश सर, नक्कीच या ठिकाणी येऊन अतिशय सुंदर अशा प्रकारचं वातावरण तुम्ही जे तयार केलेलं आहे। तर माझ्या समवेत राहुल बोंबे आणि मी स्वतः प्रवीण गायकवाड परत एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करतो। प्री क्वार्टर म्हणजे जिंकणारा संघ थेट क्वार्टर फायनल खेळेल आणि गाठ पडली आहे बालाजी धूम परभणी आणि ट्रायंडर नवी मुंबई या 2 संघाची। तर पाहूया बाजी कोण मारतंय। षटक क्रमांक पहिला अनिकेतचं चालू आहे, मैदानाच्या आतमध्ये अनिल आणि जयदीप जोडी आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत, त्या 4 धावा स्कोर कार्ड वरती नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय। तर नक्कीच प्री क्वार्टर चालू आहे। राहुल, प्रेक्षक देखील आज थोडीशी गर्दी नक्की जाणवायला लागली आहे, कारण की फायनलचे वेध सगळ्यांना लागलेले आहेत। 2 दिवस नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेचे जे बाकी आहेत आणि अतिशय प्रभावी आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। काय सांगशील? नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचंच या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये शिरसाट चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मात्र सर्वांचंच मनपूर्वक स्वागत। सामन्याकडे तुम्हाला मी घेऊन जाईल। पहिलं षटक आहे, अनिकेत गोलंदाजी मार्कवरती आहे आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतो ना, मुंबई आणि अंधेरी परिसरातील फिरकीचा एक जादूगार म्हणून ह्या गोलंदाजाची ओळख आहे। ज्या पद्धतीनं त्यानं मैदानावरती गोलंदाजी केली आहे, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले मैदानावरती एक फलंदाज बाद करण्याची किमया त्यानं मात्र मैदानावरती केली आहे। पाहूया कशा पद्धतीनं मैदानावरती आपण पाहतोय या ठिकाणी कामगिरी मैदानावरती केली जाईल आणि पहा प्रेक्षक देखील ह्या सामन्याचा आस्वाद कशा पद्धतीने घेत आहेत। स्क्रीनवरती देखील आपण या ठिकाणी पाहतोय एक निसर्ग रम्य असं हे मैदान, मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहतोय सुंदर अशा डोंगर रांगा आहेत आणि त्यामध्ये वसलेलं हे नक्कीच क्रिकेट। आणि तुम्ही या ठिकाणी पाहताय अमोल शिरसाट सर असतील आणि संपूर्ण शिरसाट स्पोर्ट्सला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत। पहिलं षटक आहे, 4 धावा धावफलकावरती आहेत। स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 4 धावा। करा जिवाळा निसर्गाशी देईल तो सुखाच्या राशी। आपण पाहतोय प्रेक्षक अगदी आरामशीररित्या खाली झोपून पडून नक्कीच सामन्याचा आनंद मैदानावरचा घेता येतात। कॅमेरामॅनला देखील विनंती असेल तो प्रेक्षक पुन्हा एकदा दाखवा। सर्वांची या ठिकाणी विनंती आहे, कारण अशा वातावरणात क्रिकेट पाहण्यास मिळणं हे फार कमी जागी आपल्याला पाहावयास मिळते आणि ते काम शक्य केलंय आमच्या अमोल शिरसाट आणि सर्व मित्र। डोंगरदऱ्यांचं सानिध्य मधोमध वसलेलं नक्कीच नॅचरल ग्रास असलेलं हे भव्य दिव्य क्रीडांगण आणि त्यावरती चालू असलेल्या सिरसाट स्पोर्ट क्लबची नक्की चॅम्पियन ट्रॉफी मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होते। हा चेंडू आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे, अवांतर आहे आणि एका धावेत मात्र धावफलकात भर पडते 5 धावा स्कोर कार्ड वरती। सकाळपर्यंत आपण पाहिलं की 8 कॉमेंटेटर होते, 8 समालोचक होते, परंतु आणखीन 3 समालोचकांची भर पडली आणि एक टीमच नक्कीच समालोचक मित्रांची मात्र जी तयार झाली। या दरम्यान मात्र आपण या ठिकाणी पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडू फीड केलाय, त्यानंतर मात्र घेतली जाते ती सिंगल, 1 धाव या ठिकाणी घेतली जाते। आपण नक्कीच या ठिकाणी पाहतोय भूतकाळात देखील असं झालं नसेल की 11 कॉमेंटेटर एकाच दिवशी एका मैदानावरती, आणि भविष्य काळात देखील मला नाही वाटत की असं होईल। आज नक्कीच आपण सगळेजण फोटो सेशन करूया, भविष्यात होईल की नाही मला माहित नाही। 11 कॉमेंटेटर कुणी आणले तर नक्कीच आमच्या अमोल शिरसाट आणि मित्र परिवारानं अशा प्रकारचं नक्कीच नियोजन केलंय। 11 कॉमेंटेटर एकाच वेळेला एका मैदानावरती, आणि या दरम्यान बिग हिट केलाय, चेंडू जाईल सीधा सीमारेषेच्या बाहेर। षटकार बॅटमधून आलेला हा षटकार तुम्ही पाहताय आणि क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणारा हा फटका तुम्ही पाहिलाय। संगीताच्या तालावरती खऱ्या अर्थानं क्रिकेट फुलवण्याचं काम देखील मैदानावरती होते आणि पहा एक बहारदार फटकेबाजी तुम्ही पाहताय। षटकाराच्या मदतीनं दुहेरी अंकांमध्ये धावफलक गेले, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा आहेत। पुन्हा एकदा पहा एक्स्ट्रा कव्हरला कॅप शोधलाय, रूम बनवली आहे आणि बॅक टू बॅक मोठा फटका येणार आहे। चेंडू पुन्हा एकदा सीमा पार, 4 धावा चौकार।
थँक्यू. पहा जयदीप मैदानावरती आहे. या अगोदर प्रवीण सर तुम्ही पाहिलं एक षटकार आलाय, त्यानंतर पुढे एकदा एक चौकार आणि पहा पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं धावसंख्या जेमतेम होती. दुसऱ्या षटकामध्ये जयदीपनं आता आपले हात खोललेत आणि पहा 5 षटकांच्या सामन्यामध्ये ही फटकेबाजी तुम्हाला अपेक्षित आहे. तुम्ही प्रथम फलंदाजी करताय आणि प्रथम फलंदाजी करत असताना कोणती धावसंख्या तुम्हाला विजयश्री मिळवून देईल हे क्रिकेटमध्ये सांगणं नक्कीच अनिश्चित आहे. त्यामुळे मोठी धावसंख्या मिळवणं हे मैदानावरती गरजेचं आहे. तर नक्कीच देवा बाद झाल्यानंतर जयदीप नावात दीप आहे आणि नक्कीच या ठिकाणी प्रकाशित करतोय संघाला. हा चेंडू पहा, सुरेख फटका ऑफसाईडच्या दिशेला, परत एकदा खणखणीत चौकार, 4 रन. थँक्यू. टायमिंग आणि ताकदीचा सुरेख मिलाफ आणि तुम्ही पाहताय ज्या पद्धतीनं फलंदाज हा फटका खेळत असताना हा स्ट्रोक खेळत असताना बॉडी लँग्वेज त्याची संपूर्ण पद्धतीनं त्या ठिकाणी स्पष्ट होत होती आणि अशा पद्धतीचे फटके खेळण्यासाठी क्रिकेटमध्ये सरावाचं सातत्य हे मैदानावरती फार गरजेचं आहे. पहा अतिशय दर्जेदार असा फटका तुम्ही पाहिलाय. 20 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज तयार. पुढे एकदा पहा लॉंग ऑफच्या दिशेला हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पहा सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. केवळ सिंगल भेटणार आणि हे खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. 2 ते 3 मोठे फटके मैदानावरती आलेत आणि त्यानंतर तुम्ही पाहता मैदानावरती मात्र सिंगल घेतली गेली आहे. कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मोठा फटका केव्हाही खेळू शकत नाही. त्यामुळं मोठा फटका खेळल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं खऱ्या अर्थानं एक तंत्रशुद्ध क्रिकेट काय असतं हे मैदानावरती फलंदाज दाखवून देत आहेत. 21 धावा. विक्रांत चव्हाण नक्की ज्या ठिकाणी षटक टाकतोय, स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच उभा आहे. जयदीप डाव पूर्णपणे अनिल नक्कीच स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. डावकरी हाताचा फलंदाज, लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आपण पाहतोय. थोडंसं खराब कलेक्शन नक्कीच आहे. त्यानंतर मात्र घेतली गेलेली सिंगल. जयदीपला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. एका बाजूनं आपण पाहतोय एक षटकार, 2 लागोपाठचे चौकार त्यांनी सनसनाटी लगावलेत आणि पूर्णपणे संघावरती जे संकट थोडंसं आलं होतं, देवा नक्कीच थोडासा लवकर परतला होता, परंतु जयदीपनं या ठिकाणी डाव सांभाळण्याचं काम नक्की जे केलेलं आहे. हिंदीमध्ये एक सुंदर वाक्य आहे, दीपक चाहे सोने का हो या मिट्टी का हो, काम रहता उसका अंधकार दूर करना. आणि जयदीपनं थोडासा अंधकार देवा बाद झाल्यानंतर जो आला होता तो दूर केलाय. एक चांगली धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि उर्वरित अजूनही षटकं जी बाकी असतील ती 3 षटकं अजूनही मात्र जी बाकी आहेत. राहुल नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती अजूनही 3 षटकांचा खेळ आहे. 18 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि ह्या 18 चेंडूमध्ये इथं प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर कसा जाईल ह्या पद्धतीची योजना ह्या 2 फलंदाजांच्या मनामध्ये आहे. पण पहा योजनेला पूर्णपणे उधळून लावण्याचं काम मैदानावरती हे गोलंदाज करणार आहेत. मी पाहिले पहिल्या षटकामध्ये एक विकेट या अगोदर जी मिळाली होती, त्यानंतर आपण पाहिले दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः बरेच मोठे फटके तुम्हाला पाहावयास मिळाले. आता तिसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय साहिल सावंत समालोचन कक्षेकडनं मारा करणार आहे आणि साहिलला ह्या षटकामध्ये फलंदाजांना रोखणं गरजेचं आहे आणि ह्या 2 फलंदाजांना इथं मैदानावरती थांबवणं गरजेचं आहे. तर नक्कीच चंदू सर तुम्हाला आठवत असेल साहिल सावंत आहे मानाचा करंडक, ज्या गोलंदाजानं गाजवला आपल्या नक्कीच अतिशय सुरेख अशा प्रकारचं अष्टपैलू प्रदर्शन साहिल सावंतनं नक्कीच मानाच्या करंडकामध्ये जे केलं आणि आज परत एकदा पिंपळगाव टप्पाची स्पर्धा गाजवण्यासाठी तो क्रीडांगणावरती उपस्थित आहे. आज आपल्यासाठी फार मोठा भाग्याचा दिवस आहे. दरम्यान मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज साहिल सावंत या ठिकाणी तयार होतोय. हा चेंडू नक्कीच फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, कारण की आमचे गुरुवर्य कैलासवासी सीतारामदादा चौधरी यांच्यानंतर सगळ्यात जास्त कुणाचं समालोचन आवडलं असेल यूट्यूबवरती आज रोजी देखील आम्ही नक्कीच सर्च करतो. हरीश पांड्या सर अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं समालोचन, द व्हॉइस ऑफ इंडिया, आणि खऱ्या अर्थानं अतिशय जबरदस्त अशा प्रकारचं काम समालोचन क्षेत्रात सरांचं आहे. आज हरीश पांड्या सर आपल्या समोर आहेत, आज कुणाल दाते सर आहेत, आज नरेश डोमे सर आहेत, आज आपले प्रशांत आदवडे सर आहेत. आज नक्कीच सर्व समालोचक मित्र एकत्र आलेत आणि त्यामुळे मात्र एक आनंदाचा दिवस खऱ्या अर्थानं तो म्हणता येईल. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. आज मनोज बेल्लेकर सर आहेत, आज राहुल बोंबे सर आहेत, आज आपला दत्ता पवार सर आहेत, आज अनिल बेलोटे सर आहेत, आज नवनाथ साबळे सर आहेत. तर 11 जणांची नावं नक्कीच कुणाला आठवायचं. स्कोर कार्डवरती धावा आहेत 24 धावा स्कोर कार्डवरती. हा चेंडू तुम्ही पाहताय अतिशय सुरेख पद्धतीने आणि पहा हा चेंडू करत असताना गोलंदाजानं पूर्णपणे तंत्रशुद्धता वापरली. या अगोदर तुम्ही पाहिले मैदानावरती मात्र गती परिवर्तन केलं गेलं होतं, पण त्यानंतर हा चेंडू जर तुम्ही पाहिला गुडलँड स्पॉटवरती केला आणि आपण पाहतोय सिमेंट विकेट आहे आणि त्या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर पहा चेंडू थोडासा बाउन्स होतोय, चेंडूला उसळी भेटते आणि ह्या गोष्टीचा फायदा गोलंदाजाला मैदानावरती होताना दिसतोय. पुढे एकदा पहा स्ट्राईक एंडवरती जयदीप तयार आहे उजव्या हातानं.
हा चेंडू पहा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं फसलाय आणि चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट डिलिव्हरी, डॉट चेंडू आपण मैदानावरती पाहतोय. 24 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. या ठिकाणी तुम्ही पहा 5 षटकं तुमच्याकडे आहेत. जेमतेम किती धावसंख्या मैदानावरती मात्र टोटल स्कोर मैदानावरती होऊ शकतो, काय वाटते प्रेम सर तुम्हाला? तर नक्कीच आपण पाहिले सगळ्यापासून एक 55 ते 60 दरम्यान ज्यावेळेस स्कोर होतो त्यावेळेस सामना फायटिंग होतो, अटीतटीच होतो, रोमहर्षक होतो. या दरम्यान पहा ऑफ साइडच्या दिशेला तडाखा लगावलाय आणि चेंडू जातोय सीधा सीमारेषा बाहेर. खणखणीत सनसनीत चौकार, 4 रन. याच फटक्यांची गरज. धन्यवाद डीजे. पहा, मनगटाच्या जोरावरती खऱ्या अर्थानं हा कलात्मक फटका मैदानावरती मात्र खेळला गेला. स्वतःच्या मनगटांवरती विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं काम नियती सुद्धा कधी करत नाही. एक जबरदस्त स्ट्रोक आपण मैदानावरती पाहिलाय. पुन्हा एकदा पहा, साहिल तयार आहे उजव्या हातानं. हा चेंडू पहा, डिफेन्स केलाय आणि पहा सुरेख गोलंदाजी मैदानावरती आहे. पहा, या अगोदर तरी चौकार आला असला तरी त्यानंतर गोलंदाजानं अजिबात मैदानावरती मात्र आपलं मनोबल या ठिकाणी खचू दिलं नाही. दुसरा चेंडू तुम्ही पहा, पुन्हा एकदा कमबॅक केलाय आणि खऱ्या अर्थानं हे क्रिकेट आहे. आज जर पाहिलं, आज मुंबईवरून संघ आलेत, आज पुण्यावरून संघ आलेत, आज परभणी, आज रायगड आहे आणि नक्कीच टेनिस क्रिकेटचे दिग्गज आमने सामने आज आपल्याला जे पाहायला मिळतात. एक धाव नक्कीच घेतली जाते. शतरक्षक चपळाईने चेंडूवरती येतोय, सिंगल पूर्ण होतीये आणि स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचते ते 29 वरती. साहिल सावंतचं नक्कीच षटक चालू असताना एक चौकार नक्कीच दिलाय, परंतु प्रभावी गोलंदाजी आपण पहिल्या सामन्यात देखील साहिल सावंतची पाहिली. अतिशय दर्जेदार अशा प्रकारची गोलंदाजी त्यानं मात्र केली आहे आणि या षटकात त्यानं खर्च केल्यात एकूण धावा 7 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 29 धावा आपण या ठिकाणी पाहतोय बालाजी धूम परभणी संघाच्या धावफलकावरती. पहा, 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिला, क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानावरती मात्र ट्रायडन नवी मुंबई हा संघ आहे. दूरवरचा प्रवास करत नवी मुंबईचा संघ अहमदनगर जिल्ह्यामध्ये पूर्णपर्यंत आलाय आणि पहा ज्या पद्धतीनं ह्या संघाचं क्रिकेट आहे ना, संघानं विशेषतः टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिले गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय संघनायकाने घेतला आणि जो काही निर्णय आहे ना, त्या निर्णयानुसार कामगिरी करणं देखील मैदानावरती तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे. पहिल्या षटकात असं वाटलं होतं कदाचित हा निर्णय संघासाठी योग्य आहे, पण त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये आपण पाहिले फलंदाजानं पुन्हा एकदा अतिशय चमक दाखवणारी कामगिरी मैदानावरती केली. मोठमोठे फटके खेळलेत. विशेषतः जयदीपने या ठिकाणी प्रभावित केले. 10 चेंडूंचा सामना केलाय आणि 20 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. पुन्हा एकदा पहा, गोलंदाजी मार्कवरती हुसेन मैदानावरती मात्र तयार. हा चेंडू पहा, स्लोवरवर मारा होता आणि तुम्ही पाहताय पहिला चेंडू मैदानावरती आहे. चेंज ऑफ दी स्पेस आपण मैदानावरती नक्कीच पाहणार आहोत, कारण या अगोदरचे तुम्ही हुसेनचे चेंडू जर पाहिले कित्येक भन्नाट वेगाने त्याने चेंडू मैदानावरती केले, पण इथं पहा टप्प्यावरती देखील नियंत्रण आहे आणि तुम्ही पाहताय अतिशय दर्जेदार गोलंदाजी हुसेनच्या माध्यमातून आहे. पुन्हा एकदा हा चेंडू, दुसरा चेंडू देखील मैदानावरती डॉट स्वरूपाचा आहे. पहा, ही गोलंदाजी मैदानावरती आहे. पहिलं षटक आपण पाहिलं, गोलंदाजीनं अतिशय जबरदस्त पद्धतीने केलं. 2 षटकांमध्ये पुन्हा एकदा धावा आल्या. आता पहा, षटक क्रमांक आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचा आहे आणि ही गोलंदाजी संघाला तारणारी आहे. तर राहुल सर, आज दिवसच गोलंदाजाचा आहे काय नो, कारण की सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय आजचा दिवस गोलंदाज गाजवताना पाहायला मिळतात. पहिलं निर्धाव षटक संपूर्ण स्पर्धेतील आज नाझिम गुल्लीनं टाकलं, त्यानंतर जयदीपनं देखील निर्धाव षटक टाकलं आणि त्याचबरोबर साहिल सावंत खास आकर्षण आजच्या दिवसाचं मात्र जो राहिला. अतिशय जबरदस्त अशा प्रकारची गोलंदाजी साहिलची देखील मात्र जी पाहायला मिळते. गोलंदाज आजचा दिवस गाजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिलं तर मात्र 30 धावा. हुसेनचं षटक क्रमांक चालू आहे ते 4थं षटक. पहा, 4थ्या षटकामध्ये अवघ्या 30 धावा आहेत. प्रवीण सरांनी आता सांगितलं आजचा दिवस गोलंदाज नक्कीच गाजवत आहेत, पण सिमेंट विकेटवरती अशा पद्धतीची गोलंदाजी करणं मैदानावरती इतकं सोपं नाही, कारण आपण कित्येक महाराष्ट्रभर क्रिकेट पाहत असतो. माती विकेटवरती ज्यावेळेस गोलंदाजी केली जाते, सिमेंट विकेटवरती ज्यावेळेस गोलंदाजी केली जाते, पण सिमेंट विकेटवरती फलंदाजीसाठी कित्येक वेळा अनुकूल परिस्थिती असते. ह्या विकेटवरती गोलंदाजी करणं गोलंदाजाला तारेवरची कसरत करण्यासारखं आहे. पुन्हा एकदा पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न. इथं पहा, चेंडू फसलाय आणि बॅटच्या झोनमध्ये येत नाहीये, बॅटच्या रेंजमध्ये येत नाहीये. हा चेंडू मैदानावरती डॉट आहे. तर 30 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. हुसेनचं षटक चालू असताना 4 चेंडू हुसेनने आतापर्यंत टाकले. फक्त 1 धाव नक्कीच जी खर्च केली. संत आणि शांत खेळ एका बाजूने बालाजी धूम परभणी संघाचा आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. खास आकर्षण ट्रायडंट नवी मुंबई आपण पाहतोय की कोच त्या संघाचे
आमचे बाबा ढवाळ नक्कीच या ठिकाणी या व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. मी अगोदर देखील त्यांची माहिती दिली की या JPL मध्ये त्यांनी मात्र एका संघाचं नक्कीच प्रशिक्षक पद घेतलं आणि नक्कीच पहिल्याच परवा प्रशिक्षक असताना संघाला विजेतेपद देखील मिळवून दिलं असं व्यक्तिमत्व आहे बाबा. आणि नक्कीच ते देखील संघाचा आपला खेळ पाहत आहेत. संघाच्या कामगिरीवरती नक्कीच खुश असतील. स्कोअर कार्डवरती आहेत त्या 31 धावा. हुसेन अतिशय जबरदस्त गोलंदाजी. आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच अमित ढवाळ अर्थात बाबांबद्दल तुम्ही या ठिकाणी चर्चा करताय. संघ कसा असावा, चेंडू पहा सरळ बॅटनं खेळलाय आणि जातोय मैदानात. उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा, छेरण षटकार. या ठिकाणी अमित ढवाळ यांच्याबद्दल आपण नक्कीच चर्चा करत होतो. क्रिकेटचे एक जबरदस्त अपडेटर म्हणून त्यांची नक्कीच टेनिस जगतामध्ये जी ओळख आहे. पण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहताय संघ कसा असावा, कोणत्या स्पर्धेमध्ये कोणते खेळाडू खेळवावेत, संघाची बांधणी कशी असावी, हे नक्कीच बाबांकडनं तुम्ही शिकण्यासारखी गोष्ट आहे. पुण्यात नक्कीच जी मानाचं कर्णक क्रिकेटची स्पर्धा झाली त्या ठिकाणी देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ होता. त्या ठिकाणी वेगळे खेळाडू होते. इथं तुम्ही पाहताय एक टेनिस जगतातली एक मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे. या ठिकाणी देखील नवे चेहरे, नवीन संघ आणि नवीन खेळाडू घेऊन आज ते मैदानावरती उतरलेत. नुसते मैदानावरती उतरले नाही तर आज अहमदनगरकरांची मन जिंकण्याचं काम त्यांच्या संघाने मैदानावरती केले. अर्थात ट्रायडंट मुंबई हा संघ मैदानावरती आहे. अमोल शिरसाट सरांना मात्र धन्यवाद देईल. इतिहास नक्कीच घडतोय. आज सर्व समालोचक एकत्र आणण्याचं काम नक्कीच अमोल शिरसाट सरांच्या माध्यमातून मात्र घडताना पाहायला मिळतंय. त्यांचे रिलेशन, त्यांचे संबंध मी अगोदर देखील त्यांच्याबद्दल नक्कीच बोललो. आणि नक्कीच प्रत्येक मैदानावरती शिरसाट स्पोर्ट क्लब संघ उतरताना आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा परफॉर्मन्स त्यांचा नेहमीच नक्कीच जो राहिलाय. आणि आता स्वतः आयोजक म्हणून काम करतायत. शिरसाट स्पोर्ट क्लब आयोजित नक्कीच चॅम्पियन ट्रॉफी, भव्य दिव्य अशा प्रकारची क्रिकेटची स्पर्धा आणि तिचं केलं गेलेलं आयोजन, नियोजन अतिशय जबरदस्त. पहा शेवटच्या षटकाचा प्रारंभ मैदानावरती होतोय. आता मोठमोठी फटके स्लॉग ओव्हरमध्ये तुम्हाला गोलंदाज खेळू देणार की नाही हे देखील प्रश्नचिन्ह आहेत. पहा पहिला चेंडू अतिशय जबरदस्त पद्धतीनं बॅट फिरवली होती पण बॅटच्या रेंजमध्ये पुन्हा एकदा चेंडू आला नाही. साहिल गोलंदाजी मार्गवरती आलाय. आणि पहा स्लॉग ओव्हरमध्ये कित्येक वेळा या ठिकाणी मात्र साहिलकडे चेंडू सोपवला जातो, साहिलवरती विश्वास टाकला जातो. आणि पहा विश्वासाला सार्थ अशी कामगिरी कित्येक वेळा साहिलनं आपल्या संघासाठी केली आहे. आणि आज देखील मैदानावरती ती कामगिरी साहिलला करायची. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अनिल डावखुरे हाताळणं तयार. या दरम्यान पुन्हा लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट. वा काय गोलंदाजी आहे. आणि शेवटच्या षटकामध्ये अशा पद्धतीचे लागोपाठचे 2 चेंडू डॉट येणं हे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी अजिबात चांगले संकेत नाहीयेत. तर नक्कीच आत्मविश्वास फार महत्वाचा असतो आणि आत्मविश्वास नक्कीच वाढलाय मानाच्या करंडकापासून. साहिलचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला होता आणि त्यानंतर सातत्यानं एक चांगला परफॉर्मन्स नक्कीच साहिल सावंतचा. दरम्यान मात्र आपण पाहतोय सिंगल जी घेतली गेली आहे, शतरक्षक चेंडूवरती येतोय, घेतली जाईल सिंगल. परंतु आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि फक्त 1 धाव नक्कीच खर्च केली आहे साहिलने. जबरदस्त गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. शेवटचं षटक आपण नेहमीच सांगतो हाणामारीचं षटक, तोडफोडीचं षटक, आक्रमकतेचं षटक. परंतु शेवटच्या षटकात 3 चेंडू टाकलेत, फक्त 1 धाव खर्च केली साहिलनं. आज शेवटचं षटक आहे. गेले 2 दिवस तुम्ही पाहिले या स्पर्धेचं स्वरूप थोडं वेगळं होतं. आज या स्पर्धेचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे. मैदानावरती तुम्ही पाहताय भरपूर क्रीडा रसिक आहे, प्रेक्षक आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय जवळजवळ 4 ते 5 हजार प्रेक्षक या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. बॅटची एज एस्टनच्या पाठीमागं कीपर झेल टिपतोय. विकेटचं पतन, दुसरा फलंदाज बाद. काय स्पेल राहिलाय नक्कीच साहिलचा. पहिल्या षटकामध्ये नक्कीच या ठिकाणी 7 धावा खर्च केल्या होत्या. आणि पहा या स्पर्धेबद्दल देखील आपण मैदानावरती चर्चा करत होतो. ऑनलाईन प्रेक्षक देखील आपण पाहतोय 4 ते 5 हजार प्रेक्षक ऑनलाईन सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आणि पहा इतक्या जबरदस्त पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये इतकं मोठं क्रिकेट उभारणं हे मैदानावरती इतकं सोपं नाहीये. कोणत्याही सुविधा नसताना मैदानावरती अशा प्रकारे मैदानावरती क्रिकेट उभारणं, महाराष्ट्रातील नामवंत संघ, महाराष्ट्राच्या बाहेरील खेळाडू आणि संघ मैदानावरती येणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. पण शिरसाट स्पोर्ट्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अमोल शिरसाट आणि संपूर्ण मित्रपरिवारानं केलेलं एक बहारदार नियोजन या ठिकाणी एक मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. चला चेंडू आतमध्ये पोहोचवा. धावफलकावरती तुम्हाला मी घेऊन जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे मला वाटते 2 चेंडू प्रवीण सर शिल्लक आहेत. तर या 2 चेंडूंवरती जवळजवळ 2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतंय? तर नक्कीच मोठाले फटके येणं गरजेचंच आहे. मी अगोदर देखील सांगितलं 55 ते 60 च्या दरम्यान स्कोअर झाल्यानंतर सामना अटीतटीचा होतो, रोमार्चक होतो. आणि आतापर्यंत स्कोअर कार्डवरती आल्यात 38 धावा. नक्कीच थोडासा संत आणि शांत खेळ परभणी संघाचा आहे. परंतु 2 चेंडू अजूनही शिल्लक
साहिलच्या गोलंदाजीवरती कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते पाहणं मात्र फार गरजेचं असेल. या दरम्यान मात्र नक्कीच परत एकदा साहिल सज्ज झालाय. पहा या षटकामध्ये चौकार षटकारांची नक्कीच वाट पाहावी लागते. हिंदीमध्ये एक सुंदर कहावत आहे, इंतजार करने वालों को सिर्फ उतना मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. तुम्हाला इथं जर तुम्ही वाट पाहत बसलात तर तुमच्या हाती काहीच लागणार नाही. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाउन्स भेटतोय, चेंडू उसळी घेतोय आणि ह्या चेंडूचं फलंदाजाकडे कोणतंच उत्तर नाहीये. शेवटचं षटक आहे आणि पहा गोलंदाज साहिलचं इथं मैदानावरती कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आतापर्यंत कोणताही मोठा फटका आला नाहीये, फक्त एक धाव मैदानावरती खर्च केली गेली आहे. या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू देखील डॉट. एकदा साहिलसाठी जोरदार टाळ्या वाजवा. साहिलची गोलंदाजी जर आवडली असेल तर मला वाटते टाळ्या वाजवण्यात काही धाव दिली, एक विकेट त्यानं मात्र जी घेतली. शेवटच्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी साहिल सावंतची आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 38. 39 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी आवश्यक. पहा 38 धावा या ठिकाणी मात्र पहिल्या इनिंग मध्ये बडवल्यात आणि 39 धाव्यांचं टार्गेट या ठिकाणी ट्रायडंट नवी मुंबई ह्या संघासमोर आहे. परभणी संघ देखील आपण पाहतोय अतिशय जबरदस्त कामगिरी करणारा संघ आहे. ह्या संघाकडे देखील ह्या धावा रोखण्याची क्षमता आहे. तर दुसऱ्या बाजूला ट्रायडंट नवी मुंबईमध्ये फलंदाज जर आपण पाहिले ते देखील ताकदवान आहेत. त्यामुळं ही लढत मैदानावरती जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जाणार नाही तोपर्यंत कोणता संघ ह्या ठिकाणी मात्र क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळवेल हे सांगणं मैदानावरती मात्र फार कठीण आहे. एक मानाची क्रिकेटची स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी पाहताय. अर्थात शिरसाट चॅम्पियन ट्रॉफी दिवस क्रमांक 3 आपण पाहतोय. यानंतर मात्र क्वार्टर फायनलचा महत्त्वपूर्ण सामना तुमच्या समोर येणार आहे आणि त्या अगोदर पुन्हा एकदा आपण डीजेला संधी देणार आहोत. डीजे प्लीज. चॅम्पियन ट्रॉफी आणि यानंतर पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो महाराष्ट्रातील एक दर्जेदार असे समालोचक, अलंकारिक शब्दांचा खजिना म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आमचे वरिष्ठ समालोचक नरेश ढोमे सर आणि दत्ता पवार सर. या सर स्वागत आहे. थँक्यू राहुल, थँक्यू प्रवीण गायकवाड सर. एक चांगली मॅच आपल्या समोर आहे. उपांत्य पूर्व फेरीचा सामना. या सामन्यातला विजेता हा ऑल मॉन्स्टर रायगड संघाविरुद्ध उपांत्य पूर्व फेरीमध्ये खेळणार आहे. शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी मैदानामध्ये सुरू आहे आणि निश्चित महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांनी गौरवलेली स्पर्धा. एका वेगळ्या पार्श्वभूमीवरती ही स्पर्धा होते. खरं तर कोरोनाचं सावट आहे. पॅन्डेमिकमध्ये आपण गेले 16-17 महिन्यांपासून अडकलोय आणि स्पोर्ट्स असतील किंवा इतर सगळ्या गोष्टींवरती बरंचसं रिस्ट्रिक्शन आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देखील स्पर्धा घेण्याचं धारिष्ट करत असताना सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा प्रचंड यशस्वी करणारे अंबादासजी शिरसाट आणि अतुलजी शिरसाट, अर्जुन वनवे सर आणि त्यांची सगळी टीम, या सर्वांना मी पहिल्यांदा मनापासून धन्यवाद देतो. खूप चांगलं आयोजन तुम्ही केलेलं आहे. क्रिकेटचे खेळाडू जे खेळापासून बरेचसे दूर होते त्यांना पुन्हा एकदा या व्यासपीठावरती एकत्र आणलेलं आहे. खरं तर एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की मैदानाच्या सभोवताली तुम्ही बघाल तर प्रचंड डोंगरांनी वेढलेलं मैदान आहे. निसर्गरम्य परिसरामध्ये हे मैदान आहे आणि विशेष म्हणजे मुख्य शहरापासून खूप लांब आहे. असं असताना देखील 40 संघ खेळत आहेत आणि महाराष्ट्रातले नव्हे तर भारतातले टेनिस क्रिकेटचे दिग्गज खेळत आहेत. ही गोष्ट निश्चित महत्त्वाची आहे. वाईट चेंडू असेल पहिला.
अमर साठे सर आणि अक्षय निर्मल सर या ठिकाणी काम करतायत. खूप छान काम अंपायरच्या माध्यमातून आपण बघतोय. जय पवार सर आणि त्यांच्या समवेत फैयाज शेख सर यांनी देखील खूप चांगलं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलेलं आहे. सर्वांना धन्यवाद. आणि विशेष म्हणजे आज टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक अनोख्या गोष्टीची नोंद झालेली आहे आणि त्याचा उल्लेख निश्चित प्रकारे या चेंडूनंतर मी करेलच. सय्यद गोलंदाजीसाठी आखूड टप्प्याचा चेंडू होता. कट केलेला चेंडू, डीप कव्हर पॉईंटचं क्षेत्ररक्षक खूप लांब आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल. शांत सुरुवात आहे, परंतु ही वादळापूर्वीची शांतता असणार आहे, कारण दोन्ही संघ म्हटलं की प्रचंड विध्वंस करणारी वादळं आहेत. एक भूमी 11 परभणी आणि दुसरा संघ आहे ट्रायडेंट नवी मुंबई. अमित बाबा ठवाळ यांनी या संघाची बांधणी केलेली आहे आणि काय मजबूत बांधणी आहे. विक्रांत मला वाटतं त्याच्याबरोबर आज साहिल, विक्रांत आणि बिलाल हे 3 दिग्गज गोलंदाज ज्यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. टेनिस क्रिकेट विश्वाला ओळख आज या स्पर्धेच्या निमित्ताने होते या 3 दिग्गज खेळाडूंची. वाह, चेंडू उजव्याच्या बाहेर जाणारा होता, खेळण्याचा प्रयत्न तिथे दिसला. धाव मिळणार नाही. बॅक टू बॉलर, अप्रतिम गोलंदाजी सय्यद कडून धाव फलकावरती आहे 2 धावा. तर ज्या गोष्टीची मी चर्चा करत होतो, अनोखी गोष्ट क्रिकेटच्या इतिहासात काय घडलेली आहे तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये समालोचनाच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटला मोठी उंची ज्या समालोचकांनी दिली ते समालोचक आज एकाच व्यासपीठावरती आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांची संख्या थोडी नाही, ती तब्बल 12 आहे. आज 12 कॉमेंटेटर्स या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि हा एक अनोखा विक्रम आहे. ही एक अनोखी उपलब्धी आहे टेनिस क्रिकेटमधली आणि या सगळ्यांना एकत्र आणलंय ते शिरसाट स्पोर्ट्सनं. अंबादाजी शिरसाट यांचं मी मनापासून इथे कौतुक करेल. माझ्या समोर जॉईन होत आहे दत्ता पवार सर, या स्वागत आहे. सुरुवात संत झालेली आहे, 2 धावा केवळ धावफलकावरती आहेत. रवी अहिरे आणि जॉन्टी ही मगाशी नाबाद राहिलेली जोडी आज परत मैदानामध्ये. चांगला शॉट, यावेळेस कव्हरला बॉल बॉर्डरलाईनच्या अगदी बाहेर जाईल. 4 रन्स. चेहरा जर बघितला थोडंसं स्मिती हास्य आपण बघतो त्या खेळाडूकडे आहे आणि फुल कॉन्फिडन्स खेळ आपल्याला पाहायला मिळतो मुंबई संघाचा. बॉल जर आपण बघितला इनसाइड आउट, हा फटका जागावरून खेळलाय. रूम मिळाला होता, 4 रन्स इथे मिळत आहेत. खूप चांगली सुरुवात. या चौकाराबरोबर 6 धावा धावफलकावरती दिसत आहेत. तर एक बक्षीस आलेलं आहे खेळाडूंसाठी. विशेष म्हणजे आत्तापासून तर उद्या परवा फायनलचा चेंडू टाकेपर्यंत हे बक्षीस ऑन असणार आहे. 500 रुपयाचं बक्षीस आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पोस्टमन वसंतजी दराडे यांच्या माध्यमातून हे बक्षीस प्राप्त झालेलं आहे. चेंडू आतली कड, इनर एज, जॉन्टी बाद, बिग विकेट गॉन, बडी मछली जाल में. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला, यावेळेस बॉल थोडासा खाली राहिला आणि एक चुकीचं डिसिजन असेल बॅट्समनचं. आउट होतोय, पहिला धक्का इथे बसतोय. क्लीन बॉल्ड आणि पहिला हादरा या ठिकाणी पाहायला मिळतोय टीम मुंबई या संघाला. मगाशी सांगितलं बालाजी कदम हा एक चांगला खेळाडू होता. बालाजी कदमच्या नावाखाली ही टीम खेळत आहे आणि नक्कीच आपण जर बघितलं गेलं स्वर्गवासी बालाजी कदम यांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊयात या क्रिकेटच्या माध्यमातून. बालाजी धूम वर्सेस नवी मुंबई या 2 टीममध्ये ही मॅच अजूनही मुकाबला रंगीन आहे. पहिली ओव्हर सुरू आहे ते तुम्हाला पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवरती 6 रन्स, 1 बाद आहे. नवीन खेळाडू हरीश मुरकुटे. या खेळाडूला तुम्ही वाडा शहापूर परिसरामध्ये सातत्यानं बघितलेलं आहे. तिथलं लोकल क्रिकेट प्रचंड गाजवलंय या हरीशनं. ओहो, इथे पाहायचंय शॉट, काय अफलातून शॉट आहे, जबरदस्त टायमिंग, डीप फाईल लेग सीमारेषा फोडली. 4 धावा. सुरुवात खूप चांगली, शेवटचा बॉल चौकार आणि पहिल्या षटकामध्ये स्कोर आहे 10 रन्स. आपण बघतोय ते tenniscricket.in च्या माध्यमातून. खूप चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये कोण खेळणार आजच्या दिवसातील शेवटची लढत. चांगला फटका होता. 4 रन्स, 10 धावा धावफलक. त्याचं रिक्वायरमेंट जर आपण पाहिलं गेलं 7.25 येऊन पोहोचेल. 24 बॉलमध्ये अजूनही 29 धावेचं टार्गेट आहे टीम मुंबई या संघाला. परत एकदा मुंबई रायगडचा सामना बघायला मिळेल का, परभणी आणि रायगडचा सामना पाहायला मिळेल, हे आज क्रीडा रसिकांना पाहायचं आहे या अहमदनगर सिटीमध्ये. हरीश मिरकुटे स्ट्राइक एंडला. आता रवी अहिरे असेल. षटक नवीन सुरू होईल. एका षटकाचा खेळ संपलेला. 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रवी अहिरे नाशिकवरून हा खेळाडू बिलॉंग करतो. खरं तर मुन्ना शेख नंतर जर नाशिक शहराला, नाशिक जिल्ह्याला जर संपूर्ण भारतभर कुणी पोहोचवलं असेल तर तो आहे रवी अहिरे. एक इंटरनॅशनल ब्रँड असलेला खेळाडू. स्ट्राईक एंडवरती या अगोदरच्या सामन्यामध्ये रवी अहिरेची बॅटिंग आपण पाहिलेली आहे. आज परत एकदा रवी अहिरे स्ट्राईक एंडवरती सामना करेल जयदीप भराडेचा.
खाली निश्चित एक चांगला फटका आहे. पूलचा प्रयत्न, हुकचा प्रयत्न केला तिथे स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इरादा होता तिथे आणि या 2 धावा यशस्वी पूर्ण होत आहेत. 12 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जयदीप भराडेचे 2 षटकं फार महत्त्वाचे आहेत, कारण की ज्या प्रकारे मागच्या सामन्यामध्ये बॉलिंग केली होती, मेडन षटक टाकलं होतं जयदीपनं. याही सामन्यामध्ये खूप चांगली बॉलिंग करतोय. आपण फक्त टाईट बॉलिंग करावं लागेल. जयदीपच्या 2 ओव्हर फार इम्पॉर्टंट आहेत टीम परभणी या संघासाठी. तर समोर देखील आपण जर बघितलं गेलं, रवी आहिरेला सज्ज आहे धुमाकूळ घालण्यासाठी. रवी आहिरे या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं. रवी आहे, ओहो व्हॉट अ क्लास, काय जबरदस्त फटका आहे. आखूट टप्प्याचा चेंडूला स्टिअर केलं, बॅकफुट पॉइंटच्या बाहेर चेंडू, सीमारेषे बाहेर, 4 धावा. तो मुंबई की एक टोली है, बिल्कुल क्लास बल्लेबाजी करते हुए अभी तक 3 चौके लगाए, वो भी गैप में. काफी अच्छी बल्लेबाजी यहाँ पर. 16 रन बिल्कुल बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर. रनों की संख्या अगर बात की जाए, 6 के ऊपर आ चुकी है और एक अच्छी बल्लेबाजी, काफी बढ़िया बल्लेबाजी. 22 गेंदों में अब 23 रनों की आवश्यकता. तो क्या करना चाहिए? समर्पण आणि उत्तरदायित्व या गोष्टींना क्रिकेटमध्ये किती महत्व असतं याचं उत्तर, याचा परिचय इथे देताना रवी आहिरे तुम्हाला दिसतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होता रवी आहिरेचा पूल. चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे अप्रतिम झेल टिपतोय आणि रवी आहिरेचा अस्त इथे होतोय. दुसरा फलंदाज बाद. बिग डिसमिसल ही होईल, बिग विकेट जाईल. आता इथे दुसरा धक्का बसतो टीम नवी मुंबई या संघाला. सरळ सरळ बॉल होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि दुसरा धक्का बसलाय. सर करावं लागेल कौतुक रवी आहिरेचं, ज्या पद्धतीनं तो मैदानामध्ये खेळला, लढला. खरं तर मला भारतीय ऑलिम्पिक बॉक्सर रवी सतीश कुमार याची निश्चित प्रकार आठवण झाली. 7 टाके पडलेले असताना देखील सतीश कुमारने जी लढत दिली, शेवटपर्यंत लढला तो. जरी जिंकला नाही, मात्र त्याने लढाऊ वृत्तीचा परिचय दिला. या अगोदर जखमी झाल्यामुळं मैदानाच्या बाहेर आला होता अगोदरच्या मॅचला रवी आहिरे. पुन्हा या मॅचमध्ये मैदानामध्ये आला, खूप चांगली फलंदाजी करत त्यानं इथे ट्रायडंट नवी मुंबईला एका मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलंय. तर ही लढाऊ वृत्ती खेळाडूंमध्ये असते ना, निश्चित प्रकारे तिचं कौतुक झालं पाहिजे. 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये ट्रायडंट नवी मुंबई विजयासाठीचं लक्ष्य आहे. 21 चेंडू आणि 23 धावा. अजून जर विकेट पडल्या तर खूप चांगलं असेल परभणी या संघासाठी. यावेळेचा बॉल चांगला बॉल आहे, डॉट बॉल देखील फार फायदेशीर असेल टीम परभणी या संघासाठी. चांगला बॉल, खूप चांगली बॉलिंग आणि हा महत्त्वाचा गोलंदाज आहे टीम परभणी या संघाचा जयदीप भराडे. ऑलिम्पिकच्या खेळाची चर्चा आपण दिवसभर करतोय, तर भारतासाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आलेली आहे. भारताचा कुस्तीपटू बघायचं इथे एक सिल्वर मेडल भारताने आपलं नाव निश्चित केलेलं आहे. रवी कुमार यानं आत्ताच फायनलमध्ये तो पराभूत झाला, परंतु सिल्वर मेडल भारतासाठी निश्चित झालं. आणि अजूनही आनंदाच्या गोष्टी पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्या समवेत येतील. नया हिंदुस्तान है और ये नया टेनिस बॉल क्रिकेट का टूर्नामेंट है. खूपच आज 12 कॉमेंटेटर या ठिकाणी आपण बघता आहात. खूप मोठी मोठी नावं तुम्हाला नक्कीच आता ढोमे सरांनी सांगितली. आणि ग्लोबल टेनिस क्रिकेट हा उंच फटका आहे, कव्हर मॉडलांच्या अगदी बाहेर. शिरसाट विराट चौकार, 4 धावा. देखना आणि राजेशाही फटका, कव्हर ड्राईव्ह खेळणं आणि तो जर अशा प्रकारे इनसाइड आउट हवेतून जात असेल तर हा फटका पाहणं म्हणजे भरपूर असा मनमुराद आनंद देणारा क्षण असतो क्रिकेटमधला. आणि याच आनंदाच्या क्षणाची अनुभूती या ठिकाणी क्रीडा रसिकांवरती होते. अप्रतिम फटकेबाजी मैदानामध्ये रवी लिंगाला कडून. मला वाटतं हरीशने खेळलेला हा फटका होता. या षटक संपेल. हरीश कडून हा फटका बाहेर पडतोय, चौकार. 2 चेंडूमध्ये त्यानं 2 चौकार असं 8 धावसंख्येवरती 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपला विजयासाठी. मात्र 18 चेंडू 18 धावांची गरज आहे. काय मानसिकता असावी सर? 18 बॉल 18 धावेची गरज आहे. आणि जयदीप भराडे आपण म्हणतो फार महत्त्वाचा बॉलर आहे. 11 रन त्याच्या ओव्हरमध्ये आले. तर आता 18 बॉलमध्ये 18 मानसिकता कशा प्रकारे हँडल करेल परभणीचा संघ? इथं व्यावसायिक खेळाडू आहे आणि व्यावसायिकता या खेळाडूंच्या नसानसात भरलेली आहे, रोमारोमात भरलेली आहे. त्यामुळं व्यावसायिक खेळाडू ज्यावेळेस खेळतात ना, त्यावेळेस त्यांचा अप्रोच पॉझिटिव्ह असतो. मॅच जिंकण्याकडं त्यांचा जास्तीत जास्त कल असतो. त्यामुळे 18 चेंडूमध्ये 18 धावा आहेत. मग उगाच डिफेन्सिव्ह मोडमध्ये फलंदाज जाणार नाही, किंवा 18 चेंडूमध्ये 18 धावा रोखायच्यात, मग पुन्हा डिफेन्सिव्ह मोडमध्ये गोलंदाज सुद्धा जाणार नाही. तर इथे अटॅकच केला जाईल आणि त्याच जोरावरती मॅच जिंकण्यासाठी दोनही संघ प्रयत्न करतील, यात तीळ मात्र शंका नाही.
नक्कीच अनुभवाचे बोल आणि खूप चांगला अनुभव सरांनी आता आपल्याला सांगितला. व्यावसायिक खेळाडूंचा खेळ 18 बॉल 18 आणि इथे जेमतेमने एक मोठा फटका पूर्णपणे मॅच एका साईडला घेऊन जाईल. परंतु बघायचं किती लढतोय संघ बालाजी 11 परभणीचा हा संघ. एका हाताने झटकलाय बॉल. फसलेला चेंडू होता खरं तर, डावेष्टीच्या खूप बाहेर होता. या चेंडूवरती तसंही बॅट टाकण्याची गरज नव्हती, परंतु एक स्वीप शॉट मिळाला तिथे. 2 धावा फलंदाज रवी लिंगाला मिळतील आणि या 2 धावांबरोबर धावफलक देखील पुढे पोहोचेल. 23 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तुम्ही बघितलं हा फटका कशा पद्धतीनं त्यानं तो कनेक्ट केला. खूप लांब जाणारा चेंडू होता आणि तिथे धोका नव्हताच, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती होता. 2 धावा मिळाला रवीला. रवी स्ट्राईक एंडवरती, तर गोलंदाजीसाठी अनिल सामना करणार आहे रवी. विजयाच्या दिशेनं पहिलं पाऊल आगेकूच तर निश्चित केलेली आहे ती ट्रायडंट नवी मुंबईनं. पुन्हा एकदा इनसाइड आउट, एक देखना फटका, क्षेत्ररक्षक पाठमोर आहे. चेंडू मात्र वेगानं सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात यश मिळालं. तिथे 3 धावा येवाना रवी लिंगाला आणि त्याचबरोबर ट्रायडंट नवी मुंबई आपला स्कोअर अजून मजबूत बनवते. 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज आपण बघतोय अनिल. परभणी संघ मराठवाड्यातील हा देखील एक मातब्बर संघ या मैदानामध्ये यावर्षी पार्टिसिपेट करतोय. यापूर्वीच औरंगाबाद संघाला जरी स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं असेल तरी परभणी संघानं आपली अजूनही दावेदारी ठेवलेली आहे. 1 धाव इथे मिळते आणि धावफलक पुढे पोहोचेल 27 धावा. विजयाचं समीकरण बदलणार आहे आणि आता 27 झाल्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि अजूनही चेंडू जर आपण बघितलं 15 बॉलमध्ये 12 धावेची अजून आवश्यकता विजयासाठी टीम नवी मुंबई या संघाला. खरं तर फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण जो डिसिप्लिन आपल्याला शिस्त बघायला मिळाली, जे अनुशासन बघायला मिळालं फलंदाजीमध्ये, ते निश्चित कौतुकास्पद आहे. समोर स्कोर कमी होता, परंतु कमी स्कोर आहे म्हणून आक्रस्ताळेपणा फलंदाजीमध्ये दिसला नाही किंवा अवास्तव ते डिफेन्स सुद्धा नव्हते. जिथं संधी मिळाली तिथे चांगले फटके खेळलेत. जे चांगले चेंडू होते त्याचा खूप शांतपणे त्याने सामना केलेला आहे आणि त्याचमुळं 2 गडी बाद 28 ट्रायडंट नवी मुंबई असा मजबूत स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अनिल राठोड गोलंदाजी मार्कवरती आहे. 5 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केलेला आहे. 4 चेंडूमध्ये अजून 2 चेंडू टाकायचे त्या षटकामधील. आणि समोर फलंदाजीसाठी तुम्ही पाहताय हरीश मिरकुटेला. खूप चांगलं क्रिकेट नवी मुंबईमध्ये खेळलं जातं. ज्या प्रकारे अहमदनगरचा सितारा, श्रीरामपूरचा सितारा झहीर खान देखील नवी मुंबईच्या संघाकडून रणजी ट्रॉफीमधून खूप वेळा खेळलेला आहे आणि खूपच चांगलं क्रिकेट नवी मुंबईचं आपल्याला पाहायला मिळतं. ज्या परभणीचं क्रिकेट जर आपण बघितलं टेनिस बॉल क्रिकेट ते देखील खूप चांगलं आहे आणि तिकडे देखील भरपूर मैदान आता उपलब्ध झालेत. आणि यावेळेस जर आपण बघितलं धावफलकावरती 29 धावा झाल्या, 2 बाद झालेत. अजूनही विजयासाठी जर 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3ऱ्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. हळूहळू आपण म्हणतो ना, एखादं चोर पावलाने येत, दबकत येत, एकदम संथ पद्धतीनं येत, परंतु सरकार राज स्थापन करणं, त्या पद्धतीनं ट्रायडंट नवी मुंबई संघाने या सामन्यामध्ये पकड मिळवलेली. चेंडू आकाशामध्ये, तिथे ड्रॉप होतोय कॅच. या संधी तुम्हाला परभणीकडे घेऊन जातील. हा चेंडू विकेट जर असेल सर तर सामना असा 12 चेंडू 10 धावा आणि खूप महत्त्वाचा हा झेल होता आणि हा झेल सुटतोय आणि सामना देखील अत्यंत मागे गेलाय. आता नवी मुंबई संघानं पाऊल टाकलंय विजयाकडं. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये विजयासाठी 6 धावेची गरज. या संधी तुम्हाला कमबॅक करण्यासाठी प्रवृत्त करत असतात, परंतु जर त्या संधी तुम्ही गमावल्या तर मात्र सामन्यापासून परावृत्त करतील आणि तेच इथं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. एक चांगली संधी आली होती परभणी संघाला. हा कॅच झाला असता तर निश्चित प्रकारे यामध्ये सामन्यामध्ये सुद्धा ट्विस्ट निर्माण झाला असता. पुढे एक मानसिकदृष्ट्या परभणी संघाकडे एक मोठी ताकद मिळाली असती आणि त्याचा फायदा त्यांना पुढे 2 षटकामध्ये झाला असता, परंतु असं काही घडलं नव्हतं. 12 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. असं म्हणतात लाख मुदई लाख बुराचाई वही होता है जो मंजूर खुदा होता है. वाखाणण्याजोगं क्रिकेट आज खेळलं गेलं ट्रायडंट नवी मुंबई संघाच्या बाजूने. आणि काय सामना असेल रायगड विरुद्ध नवी मुंबई. हा सामना झाल्यानंतर खूप जबरदस्त मुकाबला होणार. आज के शाम का हाय व्होल्टेज मुकाबला. जयदीपला आपलं सर्वोत्तम योगदान इथे द्यावं लागेल, कारण समोर मजबूत फलंदाजी आहे
आणि ही फलंदाजी उद्ध्वस्त करणं सोपं काम निश्चित नाहीये, परंतु आज करावं लागेल. आज नाही तर उद्या कधीच नाही. तू ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे. फटकारा चुकतू चेंडू या काळाचा, आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा. निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. परभणीकरांनी छोटीशी संधी गमावली आणि ट्रायडेंट नवी मुंबईनं जखमेवरती मीठ चोळलं. 1 धाव पुन्हा एकदा. 11 चेंडूमध्ये आता हव्यात फक्त 5 धावा. मॅच एका बाजूनं झुकलेली आहे. हे निश्चित खरं असलं तरी मॅच क्रिकेटची आहे आणि त्यामुळे निश्चित कुणी होप सोडणार नाहीत. जयदीपचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, सबमरीन डिलिव्हरी, खाली राहिलेला चेंडू, बॅटची कालची कड घेतली आणि फलंदाज बाद. रवी लिंगाला कौतुक करावं लागेल रवी लिंगालाचं, कारण त्याने पंचांच्या निर्णयाकडे बघितलं नाही. त्याला असं वाटलं की आपली खालची कड घेतलेली आहे बॉलनं, त्यानं स्वतःहून क्रीज सोडलंय. ही स्पोर्टमॅन स्पिरिट, ही खिलाडी वृत्ती खेळाडूंमध्ये असणं हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही पाहताय प्रोफेशनल खेळाडू आहेत, पूर्ण व्यावसायिक खेळाडू आहेत आणि ते ज्या पद्धतीनं खेळतात हे निश्चित प्रकारे पिंपळगाव टप्पा आणि परिसरातील क्रीडा रसिकांसाठी किंवा खेळाडूंसाठी, उदयोन्मुख खेळाडूंसाठी निश्चित प्रकारे छान गोष्ट आहे. 10 चेंडू 5 धावा आहे. थोडीशी फिल्डिंग बदलावी असं वाटलं सर तुम्हाला? नवीन फलंदाज रोहित भालेराव. 10 चेंडू 5 धावा. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर, स्क्वेअर लेग, वाईडेस्ट लॉंग ऑन आहे. नवीन फलंदाज मजा येईल आता या मुकाबल्यामध्ये. गोलंदाज तयार आहे बॉलिंगसाठी. रोहित भालेरावला आपण बघतोय, आतली कड घेतोय चेंडू. धाव मिळण्याची शक्यता दुरापास्त आहे. 5 धावांची गरज आहे. जयदीप हळूहळू फास आवळण्याचा प्रयत्न करतोय, फलंदाजांना बाहुपाशात घेण्याचा प्रयत्न करतोय. चांगली गोष्ट आहे. इथे परभणीचा संघ प्रयत्न करतोय, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण थोडेसे बॅकफुटवरती आहेत, अजूनही सामन्यामध्ये येऊ शकतात, कारण क्रिकेट चमत्कारांचा खेळ आहे. जयदीपची आजची दिवसभराची बॉलिंग खूप चांगली राहिली आहे, तर त्याला इथे हिरो ठरायची संधी असेल टीमसाठी. मॅच स्पीडअप केली पाहिजे, कारण अजून एक मॅच आपल्याला खेळायची. हो, आतमध्ये आलेला हा चेंडू फलंदाजांसमोर निश्चित काजवे चमकले असतील डोळ्यासमोर. 1 धाव इथे मिळते, ती रोहित भालेरावला आणि धाव फलकावरती पुढे 36 धावा. येस, किती कंट्रोल केला शॉट. आता जर विचार केला तर मोठा फटका देखील मारू 35 शकला धावा असता. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. परंतु एक सिंगल काढली. हे तांत्रिक क्रिकेट खूप चांगलं आहे नवी मुंबई या संघाचं. गेमला घेऊन खेळतायत आणि खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. ट्रायडेंट नवी मुंबई संघाच्या वतीनं 8 चेंडू मध्ये 4 रनची आता गरज आहे. 8 चेंडू आणि 4 धावा. जयदीप बराडे अगोदरच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच. फुल लेनचा चेंडू, यावेळेस स्वीपचा हा फटका. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव अपेक्षित आहे आणि हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू आहे. कासवाच्या पावलानं ही विजयी रेषा जवळ करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे दोन्ही फलंदाजांचा. समोर 3-4 धावा आहेत. असं असताना मी बऱ्याच वेळा बघतायत फलंदाज षटकार मारून सामना संपवण्याचा प्रयत्न करतात, परंतु या फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, त्याने अजूनही बर्फ डोक्यावरती ठेवलाय. स्लोअर वन, गती परिवर्तन करताना टाकला होता चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि तिथे फलंदाजाने सुद्धा रिस्क घेतली नाही, जाऊ दिला चेंडू. षटक संपलं. काय अप्रतिम गोलंदाजी आहे. जयदीपचं एकदा कौतुक झालं पाहिजे. 12 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती, या षटकामध्ये आल्या केवळ 3 धावा आणि 1 फलंदाज टिपलाय जयदीपनं. काय प्रेडिक्शन सर कराल? 6 चेंडू 3 धावा. बाजू जर मांडायची म्हटले गेले तर इथून देखील परभणी संघाला दाखवावं लागेल आपली ताकद. निश्चित प्रेडिक्शन होऊ शकतं या मॅचमध्ये. आपण मागच्या 5 षटकांचा खेळ बघितला तर निश्चित प्रकारे ट्रायडेंट नवी मुंबईच्या बाजूने मी जाईल. ज्या संघानं खूप चांगला खेळ केला मागच्या षटकामध्ये, जिथे चांगल्या चेंडूवरती त्याने ज्या प्रकारे एकेरी धावा घेतल्यात, त्यावरून लक्षात येते की हा संघ हा शांत डोक्याने खेळणारा संघ आहे. आणि चाणक्यांचं एक वाक्य तुम्हाला सांगतो की जी लोक शांत असतात, बाहेरून शांत दिसतात, ती लोक हल्ला कधी करतात ज्यावेळेस तुम्ही गाफील असता. अशा वेळेस अशी लोक हल्ला करण्याची शक्यता जास्त असते. आणि इथे ट्रायडेंट नवी मुंबई अजूनही निश्चित प्रकारे
कोलन वॉटरची घडी डोक्यावरती ठेवून मैदानामध्ये आहे. त्यामुळं या संघाला संधी जास्त असेल, परंतु परभणी संघाने विशेषतः जयदीपने जे कमबॅक केले लास्ट ओव्हरमध्ये निश्चित थोडी ऊर्जा इथे परभणी संघाला दिलेली आहे. विचार करा, तिसऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती झेल सुटला होता, चौकार गेला होता. जर तो सुटला नसता तर काय घडलं असतं तर ही कल्पना आपण करू शकणार नाही. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ असा आहे की जिथे जर तरची भाषा चालत नाही आणि जर तर शिवाय क्रिकेटचं पानही हलत नाही. यावेळेस परत आकाशामध्ये चेंडू, नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल आणि ट्रायडेंट नवी मुंबई क्वार्टर फायनल मध्ये. उपांत्यपूर्व फेरीचा सामना ट्रायडेंट नवी मुंबई विरुद्ध ऑल मॉन्स्टर रायगड या दोन बलाढ्य संघांमध्ये होणार आहे. आम्ही विनंती करतो ट्रायडेंट नवी मुंबईचे संघनायक, ऑल मॉन्स्टर रायगड संघाचे संघनायक, या नाणेफेकीचा कौल जगत विख्यात समालोचक आणि व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होणार आहे. त्याचबरोबर या मराठी